मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भाजपकडून हे आंदोलन केले जाते आणि या आंदोलनामध्ये अमित साटम हे देखील सहभागी झालेले आहेत। अर्णव खैरे याच्या आत्महत्या प्रकरणावरून हे आंदोलन केले जाते। ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्या हे आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेले आहे आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या आपण अमित साटम हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहतोय। सोबत अतुल भातखळकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। प्रत्येकाने हातामध्ये एक फलक घेतलेला आहे। भाषा ही संपर्काचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, अशा पद्धतीचं अशा आशयाचं हे फलक हातामध्ये दिसतंय। सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना असं फलक देखील हातामध्ये आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आहेत। गोविंद, अमित साटम हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघत असाल तर शिवाजी पार्कवर भाजपच्या वतीने जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये मुंबई पोलिसांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर आमदार माहिती आंदोलनामध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच काय तर सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना या आंदोलनाची मुख्य भूमिका घेऊन विषय घेऊन सगळे जे भाजपचं जे आंदोलन आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्या मराठी तरुणांनी आत्महत्या केली होती त्या तरुणांचा या ठिकाणी मोठा एक हार घालून श्रद्धांजली वाहण्यात येते आहे भाजपाकडून। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषेवरून जो काही वाद सुरू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी भाषेवरून वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत, तर ती वाद होऊ नये अशा पद्धतीची भूमिका भाजपची असल्याची भूमिका जी आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून म्हणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे। भाषा ही संपर्काचं माध्यम असलं पाहिजे, ते संपर्क माध्यम होऊ नये अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत। कुठलीही घोषणाबाजी न करता त्या ठिकाणी फक्त जे काळ्या पट्ट्या जे आहेत तोंडाला लावून हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आणि हे सगळं जे आंदोलनानंतर हे सर्व भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्या आंदोलनाच्या बाजूला ज्या बाळासाहेबांचे जे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळावर जाऊनही त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रार्थना करतील अशा पद्धतीचे एकंदरीत भाजपाकडून सांगितलं जात आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यभर आणि खास करून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा जो काही वेगवेगळ्या ठिकाणी वाद निर्माण होतो, सोसायट्यांमध्ये वेगवेगळे वाद ताणतणाव निर्माण होत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भाषिक आणि प्रांतिक जे वाद होत आहेत ते वाद टाळले जावेत आणि द्वेषाची भावना नष्ट व्हावी अशा पद्धतीची आमची भूमिका असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। आणि त्याच्यासाठीच हे आजचं जे मुख्य आंदोलन आहे, निषेध आंदोलन जे आहे ते आम्ही करतो आहोत अशी भूमिका जी आहे ती भाजप माणसाला पाहायला मिळत आहे। आणि आता या आंदोलनाला जी आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात जो स्वर्गीय जो मराठी तरुण होता अर्णव खैरे त्याच्या या ठिकाणी जो फोटो लावण्यात आलेला आहे त्याला पुष्पहार अर्पण करतील, त्याला फुलं वाहतील आणि त्यानंतर हे सगळे जे भाजपचे पदाधिकारी आहेत स्मृतीस्थळावर जाऊन ही प्रार्थना करतील आणि त्यानंतर कदाचित आंदोलन स्थगित होईल। परंतु याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल यांच्यामध्ये काही संघर्ष निर्माण होईल का अशा पद्धतीचे एक वातावरण जे तयार झालं होतं, ऍक्च्युअलला जे पण काही येऊ शकतं असंही वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु ज्या पद्धतीनं भाजपचं लोक आणि शांततेचं आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव निर्माण होण्याची सध्या तरी स्थिती दिसत नाही, कारण का फक्त या परिसरामध्ये भाजपचेच कार्यकर्ते आहेत। त्याचबरोबर कुठलाही ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कुठलीही घोषणाबाजी नाही, कुठलंही स्टेटमेंट नाही, फक्त फलक लावून भाजपाकडून हे मूक आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। गोविंद, भाषिक वाद होऊ नये म्हणून आता भाजपने ही भूमिका घेतलेली आहे, अशा प्रकारे आंदोलन केलं जातंय। मात्र अर्णवला न्याय मिळावा यासाठी भाजप काही प्रयत्न करणार आहे का? या संदर्भात त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात का? याबाबत भाजपच्या नेत्यांनी अजूनही कुठल्याही स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली नाहीये। परंतु अर्णवला जे आत्महत्येला प्रवृत्त ज्यांनी केलं त्या लोकांचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। अर्णवचे वडील जे आहेत त्यांनी या ठिकाणी कल्याणचं जे पोलीस स्टेशन आहे कोसवाडे त्या परिसरातल्या पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित जे लोक होते ज्यांनी अर्णवला मारहाण केले त्यांचा तपास सुरू आहे। आणि कदाचित यावरही जे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून अमित साटम भाष्य करतील की अर्णवला न्याय देण्यासाठी
कोणती या ठिकाणी राज्य सरकार किंवा पोलीस प्रशासन पावलं उचललं याबाबत ते भूमिका स्पष्ट करते. परंतु या अर्णवच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये त्यासाठीचा हा सगळा लढा आहे आणि त्याच्यासाठीच ही सद्बुद्धी घ्या प्राप्त नसल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे. आणि कारण का मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर वेगवेगळ्या सोसायटी असतील, मुंबईच्या लोकल ट्रेन असतील किंवा वेगवेगळ्या फेरीवाले या सगळ्यांचे जे काही संघर्षाच्या वेगवेगळ्या ज्या ठिणग्या नक्कीच गोविंद, या संपूर्ण आंदोलनाकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.